डॉहर टॉपर मध्ये मग मी प्रत्येकाची बुक लिस्ट नाही घ्यायची. छोटासा टॉपिक, त्याला तुम्ही 4 पुस्तक वाचताय, म्हणजे तुमचा इनपुट आउटपुट रेशो. महत्वाची गोष्ट मुलांसाठी जे करतात ना त्यासाठी मिनिमम सोर्स, एका म्हणजे टॉपिक साठी एक स्टँडर्ड सोर्स घ्यायचा. कारण की तुम्ही तेवढं डीप वाचलं नाही, तेवढं रिपीट केलं नाही, तेवढं रिव्हिजन केलं नाही. मी म्हणजे आजपर्यंत लक्ष्मीकांत वाचलं नाही, मिनिमम सोर्स केला. माझा सोर्स खूप कमी. खेड्यात जन्म झालाय, शेतकऱ्याच्या पुढे जन्म झालाय म्हणून मोठी स्वप्न बघायची नसतात का? तर नक्कीच बघायचे असतात. आणि हे स्वप्न बघितलं देखील आणि ते साध्य देखील केलं ते दीपक मंदा किसन शेलार आज आपल्यासोबत इन्स्पायर टॉक मध्ये आलेले आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना ते इन्स्पायर करणार आहेत की तुम्ही कुठेही जन्मलेला असा, कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही वाढलेले असा, तुमची पार्श्वभूमी कशी असू द्या, पण तुम्ही स्वप्न मोठं बघितलं पाहिजे. आणि ते स्वप्न साध्य करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने वाटचाल केली त्याचा आढावा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. सर्वप्रथम इन्स्पायर टॉकच्या या ऊर्जादायी प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करतो सर. थँक्यू सर. आता दीपक सर, आपण आपल्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्यसेवेतून DYSP रँक 30 मिळवून तुम्ही एक जे स्वप्न जे बघितलं होतं हे स्वप्न साकार केलेलं आहे. मुळामध्ये स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय हा कधी घेतला, आणि स्पर्धा परीक्षा करायची तर जे ड्रीम पोस्ट आहे त्यातली DYSP तीच मिळवायची असं कधी निश्चय केला होता का असा काही? हो सर, मी आधी म्हणजे ज्यावेळेस ठरवलं तर स्पर्धा परीक्षेत किंवा MPSCची तयारी करायची यासाठी एक पार्श्वभूमी होती. म्हणजे मी 12th नंतर ठरवलं की मला स्पर्धा परीक्षा करायची. तर याला एक कंडिशन होती, म्हणजे का केलं मी, तर मी 12वी झाली, त्यानंतर 12वीच्या रिझल्टचा वेट करत होतो. आणि त्यावेळेस विचार करायचा की आपण पुढे काय करायचं. तर त्यावेळेस माझं ड्रीम होतं अगोदरपासून की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय. आणि मला वाटत होतं की मी कम्प्युटर इंजिनियर व्हावं आणि त्यात माझं करिअर करावं. कारण की माझ्या आसपास मी जे लोक पाहत होतो ते कम्प्युटर इंजिनियर होते आणि माझं देखील ते स्वप्न होते की कम्प्युटर इंजिनियर करायचे. परंतु 12वीची परीक्षा झाली आणि त्यावेळेस मी विचार केला की आता पुढे करिअरचं काय एक्झाम नंतर. तर मी बघितलं की माझी घरची कंडिशन, तर म्हणजे इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तर कॉलेजला 1 लाख रुपये वर्ष लागते, मागे महिन्याला येणारा खर्च, या सर्व गोष्टीचा विचार केला तर माझी फायनान्शियल कंडिशन वगैरे त्या गोष्टींचा ताळमेळ साध्य करणं खूप अवघड जात होतं. माझे आई वडील आहेत, माझे भाऊ बहीण ऑलरेडी 2 आहेत, ते शिकत होते. म्हणजे माझा मोठा दादा त्यावेळेस MCA करत होता, दीदी पण BCA करत होती. तर त्या दोघांना महिन्याला येणारा खर्च, त्यासोबत त्यांच्यासाठी जे एज्युकेशन आहे त्यासाठी ऑलरेडी माझ्या आई वडिलांनी कर्ज काढलं होतं. म्हणजे आमच्या तिथे एक सेंट्रल बँक आहे अळकुटे या ठिकाणी शाखा, तर दोघांसाठी पण फीस भरण्यासाठी माझ्या आई वडिलांनी कर्ज काढलं होतं. बँकेतून कर्ज? हो, बँकेतून कर्ज काढलं होतं आणि त्यावरनं त्यांचं शिक्षण होत होतं. तर मागे महिन्याला दोघांना पण जे मेस असेल किंवा राहण्याचा खर्च असेल तो महिन्याला दोघांना पण द्यायला लागायचा. आणि त्यासाठी आमची कंडिशन अशी होती की आमच्याकडं गायी होत्या, 1-2 गायी, तर त्या गायींच्या दुधावरती फक्त ते पॉसिबल व्हायचं की महिन्याचा त्यांचा खर्च भागायचा. त्या गायींवरती म्हणजे त्यांचा जो पगार येईल त्यानुसार त्यांचा खर्च भागवला जायचा. आणि ते दोघांना इनफ होत नव्हतं, म्हणजे भावाला बहिणीला पुरत नसायचे. मग त्यामध्ये नातेवाईकाकडून असतील, आमचे चुलते असतील किंवा गरज लागली तर कोणाकडून उसनं घेऊन ते आई वडील त्यांना महिन्याला पैसे पाठवायचे खर्चाला. आणि त्यांची देखील म्हणजे तारंबळच होती. तर मग मी विचार केला की मी पण जर गेलो तर मला पुन्हा कर्ज काढायचं बँकेचं, म्हणजे वर्षाला मला 1 लाख, महिन्याला काही खर्च लागेल, तर ते घरच्यांच्या म्हणजे आर्थिक झेपणार नव्हतं. आणि शेती वगैरे, माझी शेती जेमतेम 2.5 एकर आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाचा प्रॉब्लेम येतो, तर आई वडील जिरायती शेती ते दुसऱ्याची ते वाट्याने शेतजमीन करायची, त्यात कांदे करायचे, त्यातून आमचं घर चालायचं. म्हणजे त्यातून ते एक्स्ट्रा मेहनत करायचे आणि त्यातून मुलांना शिकवायचे. तर मग मी विचार केला की म्हणजे मी इंजिनिअरिंग करावं का. तर मग त्याच वेळेस मला माझा एक मावस भाऊ आहे, तो IT मध्ये जस्ट नोकरी लागला होता. तर त्यांनी मला एक ऑप्शन सांगितला की बघ, म्हटलं तू BA कर आणि BA करून तू MPSC अंतर्गत स्पर्धा परीक्षा असतात, तू ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुला देता येतील. तोपर्यंत मला स्पर्धा परीक्षा तोपर्यंत माहित नव्हत्या. तर त्यांनी सांगितलं की मी करू शकलो नाही, पण माझे जे मित्र आहेत काही त्यांनी केलंय आणि तुझ्याकडे खूप चांगले ऑप्शन आहे. तहसीलदार बनू शकतो, तू DYSP बनू शकतो, तू डेप्युटी कलेक्टर बनू शकतो आणि एक छान करिअर म्हणून तू याचा विचार करू शकतो. तर मी याची चर्चा माझ्या भावासोबत केली, माझ्या आई वडिलांसोबत केली की मी जर ह्या मार्गाचा स्वीकार केला तर म्हणजे मला 3 वर्ष मी फायनान्शियली BA ला ऍडमिशन घेतलं तर 5,000 रुपये फीज होती. 3 वर्ष गावाकडे पण मी करू शकत होतो, कारण की गावाकडे कॉलेज होतं ग्रॅज्युएशन पर्यंतचं, आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होणार होत्या. कारण की 3 वर्षात भावाचं बहिणीचं शिक्षण झालं असतं, तुमची घरी त्यानंतर फक्त मीच राहिलो असतो, तर ते फायनान्शियली थोडंसं सोपं झालं असतं. म्हणून मी निर्णय केला की मी BA करेल आणि BA करता करताच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेल. अशी माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. खूप मोठा निर्णय खरं तर हा, म्हणजे इंजिनिअरिंग सारखा शिक्षण घेऊन जॉब सिक्युअर करणं किंवा प्लॅन B वगैरे हे न ठेवता तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला की आपल्याला BA करायचं, प्लेन BA करायचं आणि स्पर्धा परीक्षा आणि त्यातले MPSC करायची आणि राज्यसेवेची परीक्षा द्यायची. त्यातून हे जे काही ड्रीम पोस्ट आपण म्हणतो DC, DYSP या पोस्टला आपल्याला जायचं आहे. हा निर्णय घेण्यामध्ये
घरच्यांचा पाठिंबा मिळवत असताना घरच्यांना किंवा तुम्हाला असं इन्सिक्युअर वाटलं नाही का, जर नाही झालं तर काय? नाही, असं मी कधी विचार नाही केला. घरच्यांना विश्वास होता की हा करू शकतो. म्हणजे त्यांना माझे मागचे रिझल्ट माहित होते. 12वी 12ला चांगले मार्क होते, 10वीला चांगले मार्क होते. त्यांना वाटत होते की तू करू शकतो. पण मग मी त्यांना हे सांगितलं की फायनान्शियल गोष्टी आपल्या अशा आहेत. दादा शिकतोय, दिदी शिकते ना, सगळ्या गोष्टी मी पण जर केलं तर ते फायनान्शियली आपण म्हणजे स्टेबलच होऊ शकणार नाही किंवा सक्सेस होणार नाही. आई वडिलांना ते पॉसिबल होणार नाही. आपली शेती जाईल, म्हणजे शेती विकून आम्हाला शिकावं लागेल. आणि शेती विकणं म्हणजे शेतकरी कुटुंबात शेती विकण्यासारखं म्हणजे दुसरं काही नाही गोष्ट. तर त्यासाठी मी सांगितलं की मी करेल, मी मेहनत करायला तयार आहे. आणि रिझल्ट लागला तर ठीक आहे. मी त्यांना मागितलं की मी 3 वर्ष करेल, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यानंतर मी 2 ते 3 अटेम्प्ट देईल आणि त्यानंतर मी दुसरं कशाला तरी ऍडमिशन घेईल जर नाही झालं तर. हा माझा बॅकअप प्लॅन होता की मी 2 ते 3 अटेम्प्ट करल. त्यात जर वाटलं माझं होतंय तरच मी करेल, नाहीतर मी सेकंड ऑप्शनकडे लगेच प्लॅन बी कडे जाईल, जेणेकरून की माझं 25-26 एज पर्यंत काहीतरी मला एक नोकरी पण मिळू शकते. असं माझा सुरुवातीचा 12th असताना प्लॅन केला की असं मी करेल, करायला पाहिजे आणि करायला देखील. परंतु आई वडिलांना भीती होती की त्यांना म्हणजे काय होतं की गावाकडे एक एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा म्हटलं की एक अशी इमेज आहे की यात होऊ शकत नाही. आणि गरीबाचा मुलगा खूप अवघड परीक्षा, खूप अवघड परीक्षा आहे. आणि आमच्या म्हणजे एक्झाम्पल असतात तुमच्याकडे, तुमच्या नात्यातलं कोणी आसपासचा मुलगा झालेला नसतो, त्यांनी 5-6 वर्ष केलेला असतो, तो झालेला नसतो. मग ते त्याची परिस्थिती पाहतात, घरचे त्याला महिन्याला 10,000 पाठवतात. मग तो मुलगा वर्षाला एवढा खर्च, आणि तो मुलगा 6-7 वर्ष करतो, होत नाही. त्यानंतर त्याची होणारी परवड, म्हणजे त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यानंतर लग्न असेल, जमत नाही, सगळ्या स्तरातून त्याला कधी सामना करतो. त्यामुळे घरच्यांच्या मनात भीती होती. परंतु तिथे मला दादानी मदत केली. दादाने सांगितले की नाही, हा करेल. आणि नंतर माझं पण नोकरी लागली का फायनान्शियल काही गोष्टीची अडचण नाही येणार. मी याला महिन्याला वगैरे जे खर्च लागेल ते नंतर मी करेल. त्यामुळे मग काहीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि मला करायला परवानगी दिली. त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यात तुमचा आत्मविश्वास. मग मला मुळात हा प्रश्न करायचा आहे, आणि जे आता बघणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ते फार महत्वाचं असणार आहे. कारण हा जो आत्मविश्वास आहे स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू करण्याआधी, की आपल्याला ते अचीव करता येणं शक्य होईल, आणि कोणत्या क्षमता माझ्यामध्ये आहेत, कोणत्या क्षमता तुमच्यामध्ये होत्या, आणि हा आत्मविश्वास तुम्हाला त्या देत होत्या. सर खरं तर त्यावेळेस ना माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक बीए आणि दुसरं बीएससी करायचं. बीएससी केलं तर मला एक प्लॅन बी म्हणजे चांगल्या प्रकारे करता आलं असतं, एमएससी वगैरे मला करता आलं असतं. पण त्यावेळेस ना आपली सिंहगडची लढाई आहे, ज्यावेळेस मावळे म्हणजे तानाजी पडले आणि मावळे माघारी फिरायला लागले, तर सूर्यजींनी तो दोर कापला. त्यांना सांगितलं लढा किंवा मरा. तर माणसाकडे ऑप्शन जर नसेल ना सर, तर तो काही पण करतो. करेक्ट आहे. तर मग मी फिटेस्ट ऑप्शन जर नसेल ना, तुम्हाला करावंच लागतं. तुम्हाला माहिती, मी हे जर नाही केलं ना, माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे बीए करून काय करणार आहे मी? जर बीए केलं असतं, बीए वरती जॉब मागायला कुठे गेलो असतो तर 10-15 हजार रुपये जॉब भेटला असता. तर माझ्यासाठी बेस्ट आहे की अभ्यास करणं, बाकीच्याकडे लक्ष न देणं, फक्त अभ्यास करणं. कारण की मला काही ऑप्शनच नाही. म्हणजे बाकीचे परतीचे दोर मी कापून टाकलेत. असं ठरवलं की बाबा करायचं तर हेच करायचं. असं ठरवलं. ती इंटेन्सिटी असणं गरजेचं आहे, त्या इंटेन्सिटीनं तयारी करणं गरजेचं आहे, आणि ती तुम्ही पहिल्या डे 1 पासून बाळगली होती. बरोबर. आता तुम्ही 12वी पास झाल्यानंतर तुम्ही बीए ला ऍडमिशन घेतलं आणि बीए केलं 3 वर्ष. मग त्या 3 वर्षामध्ये एकंदरीत स्पर्धा परीक्षेला जाणून घेतलं, समजून घेतलं का डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात? नाही, मी अभ्यासाला सुरुवात नाही केली. मी गावालाच बीए ला ऍडमिशन घेतलं. कॉलेज करायचो, आणि त्यावेळेस मी फक्त एमपीएससी जाणून घेतली, जास्त स्टडी नाही केला. काही पुस्तक आणले, जे मेन मोठे मोठे हिस्ट्रीचे बुक्स असतील वगैरे, आणि माझं ग्रॅज्युएशनचा स्टडी केला. फक्त युट्यूबला मी काय करायचो की जे टॉपर्स आहेत दरवर्षी अकॅडमीज वगैरे त्यांचं हे बरोबर सत्कार समारंभ, तर मी त्यातनं त्यांचे व्हिडिओ पाहायचो. त्यावेळेस त्यांच्या व्हिडिओतनं मार्गदर्शन करायचे, कसं केलं पाहिजे आपण, इथं नक्की नेसेसरी काय. आणि हे करता करता मी खूप व्हिडिओ पाहिले, आणि व्हिडिओतून मला ना काही गोष्टी कॉमन वाटल्या की म्हणजे बुक लिस्ट असतील, ह्या गोष्टी सर्वांच्या सेम आहेत. बरोबर. प्रत्येक जण सेम बुक लिस्ट सांगते, सगळ्या गोष्टी सेम आहेत. मग मी पीवायक्यू करायला सांगतो, तेच बुक लिस्ट आहे. मग वेगळं काय करावं लागतं? मग वेगळं काय, तुमची मेंटॅलिटी. म्हणजे सगळे बुक्स तर सर्वांकडे सेम आहे, तुम्ही करताय कसं, म्हणजे काही जण करतात, कंटिन्युटी कशी आहे, तर तुम्ही किती करताय याच्यावरती गोष्टी डिपेंड आहेत, आणि कशा प्रकारे करतायत. आणि मग मी ते त्यांच्याकडे शिकलो की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे सक्सेस मिळेल. बरोबर. हे थोडंसं हे जास्त महत्वाचं आहे, आणि आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं हा थोडं विस्कटून सांगता येईल का तुम्हाला? कारण हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मिसिंग आहे. त्यांच्याकडे आज सगळे टॉपरकडून आलेली बुक लिस्ट आहे, त्यांच्याकडे सगळ्या टॉपरचे व्हिडिओज आहेत, परंतु करायचं कसं, नेमकं कसं, हे मार्ग त्यांना सापडत नाहीत. तर ते तुमच्यासारख्या जर अधिकारवाणीने जर सांगितलं, कारण तुम्ही पण ते व्हिडिओ बघत होतात, त्यातले काही तुम्हाला वाटत होतं की ह्या गोष्टी मिस होत आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही आता जर सांगितल्या तर ते जास्त महत्वाचं. सर मी यातला प्रॉब्लेम सांगेल. आता मी व्हिडिओ बघितले, तर मी 10 जे टॉपर आहेत त्यांचे व्हिडिओ बघितले, तर 10 टॉपर मध्ये मग मी प्रत्येकाची बुक लिस्ट नाही घ्यायची. यांचे 10 घेतले बुक्स, त्यांचे सगळ्यांचे घेतले, सगळ्यांचे ऍड केले, जेवढे असतील तेवढे घेतले, असं नाही. एक टॉपिक घ्यायचं आणि त्या टॉपिकला एकच बुक घेतलं मी.
म्हणजे मी व्हिडिओज खूप पाहिले आणि त्यात बेस्ट सोर्स जो आहे ना तो एका टॉपिकसाठी एकच, एका सब्जेक्टसाठी एकच, म्हणजे मिनिमम सोर्स केला. माझा सोर्स खूप कमी, म्हणजे जेवढं मिनिमम मला वापरता येईल आणि मॅक्सिमम ते केलं. आणि जे आता बऱ्यापैकी जर तुम्ही व्हिडिओ बघितला ना सर्वजण हेच सांगतात की जेवढे मिनिमम सोर्स वापरता येईल तेवढे करा. म्हणजे आता मी एक्झाम्पल दिले की माझा रिझल्ट लागल्यानंतर मी एका ठिकाणी गेलो, माझाच एक मित्र होता जवळचा की तो म्हटला अरे मला मार्क येत नाही पॉलिटीला, आणि त्यातल्या त्यात हे 75 तर माझ्या डोक्यावरच जाते. हो, तो म्हटलं मी म्हटलं अरे केलं काय पुस्तक वाचतो? तो म्हटलं अरे पुस्तकं सोडलीच नाही मी वाचायचे. त्याने 4 बुक्स वाचले 75ला, जो की आपल्या मेन्सला 14 क्वेश्चन आहे बरोबर, आणि प्रीला 2 ते 3 क्वेश्चन आहेत. तर त्यांनी त्याचे वेगवेगळ्या अकॅडमीचे 4 पुस्तकं वाचले. तो म्हटलं मी म्हटलं एवढे काय पुस्तक यार, म्हटलं स्कोरच येत नव्हता. मग हे पण घेतलं, दुसरा मित्र भेटला त्यांनी ते सांगितलं, मग ते पण आणलं, आणि त्यातून पण नाही आलं, तिसऱ्याने हे सांगितलं हे पण घेऊन आलो आणि सगळेच वाचायला सुरुवात केली. म्हणजे ते खिचडी झाली, म्हणजे सगळे एकत्र याची पूर्ण खिचडी करून टाकली. आणि एक छोटासा टॉपिक त्याला तुम्ही 4 पुस्तक वाचताय, म्हणजे तुमचा इनपुट आउटपुट रेशो तुम्ही खूप जास्त देताय, पण त्यानं आउटपुट काय येणार आहे? प्रीला 2 क्वेश्चन येणार आहेत आणि मेन्सला 14 फक्त, म्हणजे 800 पैकी क्वेश्चन पैकी 14 क्वेश्चन तुम्हाला त्यातले येणार आहेत. त्यासाठी तुमचं आउटपुट किती, तुम्हाला ते किती वेळा रिपीट करावं लागेल आणि ते बुक्स वाचल्यानंतर किती भेटणार आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट मुलांसाठी जे करतात ना त्यासाठी मिनिमम सोर्स, एका म्हणजे टॉपिकसाठी एक स्टँडर्ड सोर्स घ्यायचा आणि एकच ठेवायचं. कोणी किती सांगितलं तुम्हाला की हे पुस्तक चांगलं आहे, मला यातून आउटपुट भेटलं, तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आपलं बुक्स जर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला क्वेश्चन येत नसतील तर तुम्ही बुक्स चेंज करू शकता. पण एक्झाम मध्ये त्या पुस्तकातले क्वेश्चन आहे आणि तुम्ही तरी नवीन बुक आणून वाचताय, त्यात बुक्सची चुकी नाही, त्यात तुमची चुकी, कारण की ते तुम्हाला बुक्स मधलं पण येऊन आलं नाही, कारण की तुम्ही तेवढं डीप वाचलं नाही, तेवढं रिपीट केलं नाही, तेवढं रिव्हिजन केलं नाही. हे तुमची चुकी, बुक्सची नाही. त्यामुळे मग मिनिमम बुक्स करायचे आणि मॅक्सिमम रिव्हिजन करायची, हे म्हणजे माझं टार्गेट होतं. आणि मुलांनी हेच केलं पाहिजे, जेवढे कमी सोर्स करता येईल तेवढं करायचं. म्हणजे मी आजपर्यंत लक्ष्मीकांत वाचलं नाही, लक्ष्मीकांत त्यातले टॉपिक वाईज काही गोष्टी वाचल्या, पण पूर्ण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत लक्ष्मीकांत मी कधीच वाचलं नाही. जेवढं लागतंय, जेवढं गरजेचं आहे, बाकीकडे मला छोटे छोटे बुक्स मधून इतर बुक्स मधून भेटलं ते मी टॉपिक वाईज केलं. एक बुक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापासून फक्त भूकंपट्टी करायची किंवा पोपटपंची करायची असं केलं नाही. जेवढं गरजेचं आहे टॉपिक वाईज क्लॅरिटी सगळ्या आणल्या ते महत्वाचं. आणि टॉपिक वाईज म्हणजे आपल्याकडे मेन्सचा सिलेबस असतो, प्रत्येक टॉपिकच्या पुढे म्हणजे मी प्रिंट काढून त्याच्या पुढे बुक्स लिस्ट लिहिली होती, ह्या टॉपिकला ह्या बुक मधलं मी हे वाचेल असं. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि हे कॅल्क्युलेशन फार गरजेचे आहेत. आणि हे इनिशियल स्टेजला गेले होते सुरुवात, त्याच्यावरतीच हे जे यश आज आपण बघतोय DYSP सारखं पद तुम्ही मिळवलेलं आहे. आणि मग आता दीपक मला हे एक गोष्ट अजून एक महत्वाची काय सांगायची की तुमचा स्पर्धा परीक्षेचा जो प्रवास आहे, ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, 3 वर्षाचं तुमची हिस्ट्रीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि स्पर्धा परीक्षेच्या ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात झाली असेल, मग ती कशी झाली आणि कुठून केली? मी म्हणजे 2018ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, BA कम्प्लीट झालं. त्यानंतर तोपर्यंत म्हणजे माझ्या दादाला जॉब लागला, तर मग आम्ही पुण्यात एक रूम घ्यायचं ठरवलं. दिदीने देखील ते अफोर्ड होत होतं. हो, दिदीने जे म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारत होती दादामुळे त्याला जॉब लागला. मग दिदी पण आमची येथे होती, दिदीने सेंगडला ऍडमिशन घेतलं. त्या ठिकाणी आम्ही आंबेगाव या ठिकाणी पुण्यामध्ये रूम केली. त्या ठिकाणी मी, दादा आणि दिदी आणि सोबतच आमची आजी आली, जे की आमच्या स्वयंपाकाचं वगैरे ह्या गोष्टी करायच्या. म्हणजे परिस्थितीतून मार्ग काढला. म्हणजे मी आज पोहोचलो, माझ्यापेक्षा दुसरे माझ्या घरच्यांनी स्ट्रगल जास्त केले. म्हणजे माझ्या आजीपासून सुरुवात आहे, ती इथे आली, तिने आमच्यासाठी स्वयंपाक असेल सगळ्या गोष्टी ज्या हव्यात, म्हणजे मला टिफिन करून देणं. त्यावेळेस मी लायब्ररीत जायचो, मी सकाळी 7-7:30 जरी लायब्ररीत निघलो ना तर ती टिफिनच करून द्यायची. 7लाच टिफिन रेडीच असायचा. तिला सांगायचं की मी परत येईल किंवा मी जाऊ दे बाहेर काहीतरी खाऊ शकतो मी, पण नाही टिफिनच घेऊन जा. मग ती 7:30ला देखील टिफिन रेडी करून ठेवायची. म्हणजे तिचं ते स्ट्रगल आहे, तिने देखील स्ट्रगल केलं. मग तिच्या स्ट्रगल पाहिजे माझे आजोबा गावाला होते, त्यांचं देखील स्ट्रगल आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्ट्रगल आहे. मग तेव्हा मी 18ला पुण्यात आल्यानंतर मी लायब्ररी जॉईन केली. काही मित्र भेटले, त्यांनी सांगितलं बुक्स लिस्ट वगैरे कुठले बुक्स वाचले पाहिजेत आपण. या पुण्याच्या या स्पर्धा परीक्षेच्या विश्वात तुम्ही आलात आणि या विश्वात आल्यानंतर मग बऱ्याच गोष्टींची स्पष्टता खरं तर इथं आल्यावर येते आणि मग तुम्हाला कळायला लागलं असेल की ऍक्च्युअल काय करायला पाहिजे आता. मग ही सुरुवात करत असताना सेल्फ स्टडी करायचा आहे असं तुम्ही सुरुवातीपासून ठरवलं होतं, बरोबर? मग सुरुवात करताना वाटलं नाही का, भीती वाटली नाही का? आता आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या जागा येतात, इन एक 400, 300, 500 अशा जागा येतात आणि अर्ज जे आहे ते 3 लाख 4 लाख असे अर्ज येतात. या स्पर्धेचं कधी भीती वाटली नाही? म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली, आपल्या सरासरी जर ऍव्हरेज जागा काढल्या तर दरवर्षी 250-300 असतात सरासरी ऍव्हरेज. ज्यावेळेस आपण सुरुवात करतो आपल्याला ऑलरेडी माहित असतं की स्पर्धा किती, आणि त्यानुसार आपली मेंटली तयारी पाहिजे की आपण हे करणार आहे, तेवढ्या लेवलचं आपल्याला करावं लागतं, कारण की स्पर्धा तेवढी आहे आणि आता वाढत जाते दिवसेंदिवस. तर मी तेव्हा ठरवलं होतं की मी करू शकतोय, मला इतरांशी कम्पेअर नाही करायचं स्वतःला, की मला माझ्यावरती विश्वास आहे, मला वाटतं की मी करू शकतो. आणि माझं सुदैवाने असं झालं की मी जो पहिला अटेम्प्ट दिला त्यामध्येच माझी प्री निघली. तर पहिल्या अटेम्प्टला प्री निघली, त्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आला की नाही आपण ग्रामीण भागातला असलो किंवा आपण काही केलं
असली तरी आपण करू शकतो, या स्पर्धेत टिकतोय. म्हणजे मला असा एक वेगळाच कॉन्फिडन्स येऊन गेला की पहिल्याच प्रयत्नात ट्रेन निघते, म्हणजे आई आपल्याला काहीतरी. म्हणजे माझ्यासोबतचे जे मित्र होते ते ऑलरेडी म्हणजे स्टडी करणारे होते, खूप वर्ष स्टडी करत होते, त्यांचा स्टडी पण चांगला होता, त्यांची प्री राहिली. त्यांच्यापेक्षा मला वाटायचं माझा स्टडी कुठेतरी कमी, तरी देखील माझी प्री क्लिअर झाली. म्हणून मला वाटलं की माझं वेगळं काय. तर मला असं जाणवलं की म्हणजे पेपरमध्ये जाऊन माझी जी मनस्थिती ना ती इतरांपेक्षा वेगळी. कसं म्हणजे माझी फायनान्शियल कंडिशन किंवा काही गोष्टी असतील ना, यात मी मानसिक दृष्ट्या टंकर बनवून गेलो. ज्या गोष्टी अगोदर शेतीत कामं केले किंवा माझे आर्थिक परिस्थिती प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत गेलो, त्यातून मेंटली स्ट्रॉंग होत गेलो, झगडण्याची होती, मेंटली स्ट्रॉंग होत गेलो. आणि परीक्षेला काय होतं की स्ट्रगल करतात मुलं. तिथे गेल्यानंतर तो जे 2 तास आहेत ते सर्वात महत्वाचे आहेत. बरोबर. हो, पहिले ते 2 तास, जीएसचे 2 तास आणि सीसॅटचे 2 तास, त्या ठिकाणी मेंटली काय होतं की मुलांना पेपर हातात आल्यानंतर मुलं गडबडून जातात, घाबरतात आणि गडबडीत खूप चुका होतात. म्हणजे असे मित्र भेटतात की येणारे त्यांना क्वेश्चन येतात पण तिथे त्यांचे चुकतात. म्हणजे माझा एक मित्र होता ज्याने कंबाईनला त्याच वेळेस 19च्या, तो खूप हुशार होता, त्यांनी खूप प्रचंड तयारी केली, टेस्ट सिरीजचे पेपर सोडवले आणि तो प्रेशरमध्ये इतका आला की त्याला इथे सवय लागली की पेपरमध्ये स्टिक करायची. तो तिथे गेला आणि तो पेपरमध्ये इतका गुंतून गेला, त्याने पेपरमध्ये स्टिक केला आणि शेवटी ज्यावेळेस मॅडम पेपर जमा करायला लागला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मी गोल करायचंच विसरलोय. झालं प्रेशरनं. म्हणजे प्रेशर हँडल करणं सुद्धा सर्वात महत्वाचे. तुम्ही स्वतःला त्या दृष्टीने तयारी केलं पाहिजे हळूहळू की बाबा पेपर असा असणार आहे, मी ज्यावेळेस तिथे जाणार आहे, प्रेशर असणार. जे काय होतं पेपर ज्यावेळेस हातात घेतो ना आपण त्यावेळेस सगळ्या गोष्टी आठवतात, कधी माइंड येतात की मला ह्यावेळेस पास झालंच पाहिजे, नाही झालं तर काय, हा काय ना तो खूप महत्वाचा आहे. बरोबर. ते पिअर प्रेशर तयार होतं आणि मग टेम्परामेंट कुठेतरी हलतं, जे आपल्याला येते ते पण आठवायचं बंद होतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही स्टेबल राहिलं पाहिजे तिथे ज्यावेळेस पेपरला, आणि ती मानसिक दृष्ट्या आपण आधीच तयारी केली पाहिजे. तुमची टेस्ट सिरीज असेल, तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये स्वतःला तयार करा, टेस्ट सिरीज जॉईन करा, त्या वातावरणात जाऊन टेस्ट सिरीज द्या. काही मुलं की टेस्ट सिरीज यायलाच घाबरतात, त्यांना वाटतं की कमी मार्क आले तर काय. तुम्ही टेस्ट सिरीजला जर घाबरत असाल तर मेन्सला काय होणार आहे, तुम्ही घाबरणारच ना. त्यासाठी मॉक करा, स्वतःचं मूल्यांकन प्रत्येक टप्प्यावरती होणं गरजेचं आहे. स्वतःला एक तयारीची आयडिया येते की मी कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय, स्वतःला इम्प्रूव्ह करत जाता येतं. ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला तिथे जाऊन प्रॉब्लेम होतोय किंवा आपल्यावरती प्रेशर येतोय, तर आपण जाऊन टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे, टेस्ट सिरीज मध्ये तिथे जाऊन सोडवली पाहिजे, जेणेकरून त्या वातावरणात तुम्ही सोडवली की तुम्हाला ते प्रेशर वगैरे ते फील होईल आणि तुमची मानसिक दृष्ट्या हळूहळू एक तयारी होत जाईल. आणि ती मानसिक तयारी खूप महत्वाची आहे. फक्त अभ्यास करणारे खूप लोक आहेत या स्पर्धेमध्ये. आताच तुम्ही सांगितलं की 2-3 लाख मुलं फॉर्म भरतात, त्यापैकी 300 जागा असतात, मग सर्वच होतील असं नाही. त्यात असं पण आपण मानसिक दृष्ट्या पण तुम्ही कणकर पाहिजे, तुमचा खूप अभ्यास आहे पण तिथे जाऊन त्या 2 तासात एक्झिक्यूट करता आला पाहिजे. त्यासाठी टेम्परामेंटली तुम्ही स्टेबल तिथे असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुमचे घरचे बंद देखील महत्वाचे आहेत, तुमचे मित्र महत्वाचे आहेत. बरं, आता म्हणजे तुम्ही पहिल्यापासून स्टुडियस दिसताय मला, अगदी अभ्यासाच्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व असं आपण म्हणू. पण असा कधी काही प्रसंग आला का की अभ्यासापासून भरकटण्याचा किंवा काही डिस्ट्रॅक्शन असतात, आता सोशल मीडिया असेल किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत, यातून डिस्ट्रॅक्शन वाढत चाललेली आहे, मग असं कधी घडलं? सर असं घडलं, म्हणजे मी 12th नंतर सुरुवात केली होती, त्यावेळेस माझं एज खूप म्हणजे कमी एज असतं, तर डिस्ट्रॅक्शन त्याच वेळेस जास्त होतं. मी बीएला ऍडमिशन घेतलं, स्टडी करायला लागलो. माझे जे मित्र होते, कोणी इंजिनिअरिंगला गेलं, कोणी डॉक्टरकीला गेलं, कोणी फार्मसीला गेलं, आणि ते कॉलेजचं वातावरण वेगळं असतं. मग ते सोशल मीडियाला ते मुलं काय करतात, फिरायला कोणी कोकणात जाणार, कोणी म्हणजे सोबत बाहेर फिरायला ना, आणि ते स्टेटस टाकलं, त्याचा माझ्यावरती इम्पॅक्ट व्हायचा की मी काय करतोय. माझ्यासोबतचे मित्र एन्जॉय करतात, भारी कॉलेज करतात, फिरतात वगैरे, आणि मी काय बीएला ऍडमिशन घेतलंय, एक घरनं जातोय, करतोय, काय चाललंय माझ्या आयुष्यात. तर मग विचार केला की काय करायचं, आणि मी ठरवलं की सोशल मीडियापासून दूर राहायचं. पण आज तुमचं स्टेटस आहे, स्टेटस असतं DYSP दीपक, आणि स्टेटस आज बघून बरेच लोकांना रिग्रेट होतात. म्हणजे खरं सांगतो मी, तर मला एक आमच्या तिथलेच मॅडम आहेत, माझ्या मित्राच्याच मम्मी आहेत त्या, तर त्यांनी सांगितलं की तुला पास व्हायचं असेल ना तर याच्यापासून दूर राहावं लागेल त्या गोष्टीपासून. तर मी त्यांचं ऐकलं आणि मी त्या दिवशी व्हॉट्सअप अनइन्स्टॉल केलं. तर ज्या दिवशी म्हणजे इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालो आणि इंटरव्ह्यूच्या ग्रुपसाठी ना बऱ्यापैकी ग्रुप व्हॉट्सअपला आहे, तर त्यावेळेस ज्यावेळेस गरज लागली त्याच दिवशी मी व्हॉट्सअप त्यानंतर इन्स्टॉल केलं. गरज असेल तर त्या दिवशी इन्स्टॉल केलं, म्हणजे त्यानंतर 5 वर्ष माझ्याकडे व्हॉट्सअपच नव्हतं त्या काळामध्ये, कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया नव्हतं. आणि दरम्यानच्या काळात 1.5 ते 2 वर्ष तो साधा बटनावाला मोबाईल 2 वर्ष वापरला, जाणीवपूर्वक वापरला. काय होतं की आपल्याकडे मोबाईल असेल ना तर आपण युट्यूब असेल या गोष्टी ना, आता रील्स वगैरे आलं, एकदा तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं आणि रील्स बघत बसले तर 1-2 तास कुठे निघून जातात हे आपल्यालाच कळत नाही. बरोबर. आणि त्यानंतर आणखी प्रेशर येतं की मी काय करतोय, की बाबा मी वेळ घालवला, हे घालवलं. मित्रांची स्टोरी तुम्ही बघणार, तुम्हाला वाईट वाटणार, माझं काय चाललंय, सगळे एन्जॉय करतात, कोणाचं लग्न होतंय, कोणाचं काय होतंय, कोणाला जॉब लागतोय चांगला, आणि मग ते सगळ्या गोष्टीचा आपल्यावर प्रेशर तयार होत लागतो. मग आपण पण ते मेंटली जेवढं स्टेबल राहत नाही, आपला जो फोकस आहे ना त्यापासून आपण डायव्हर्ट व्हायला लागतो. त्यामुळे आपण थोडंसं काही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. करेक्ट आहे, हो बरोबर आहे. सोशल मीडिया जेवढं कमी
वापरतेला आजची गरज आहे. म्हणजे बरोबर. युट्यूब तुम्ही वापरलं पाहिजे. तरी मी क्लास जरी नसला ना, एक टॉपिक युट्यूबला टाकायचा, त्याच्यावरती व्हिडिओ अवेलेबल असतील सीसॅटला, ते बघायचे, त्यासाठी वापर केला. बरोबर. पण व्हॉट्सअप वगैरे किंवा त्या गोष्टी टाळल्या. संयुक्तिक वापर करणं फार गरजेचं आहे. चांगला वापर गोष्टींचा. बरोबर आहे. आता मुद्द्याला हात घालू आपण, जो महत्वाचा. आता प्रिलिम्स आहे, राज्यसेवेची प्रिलिम्स आहे. खूप आता सीसॅट क्वालिफाय केले आणि जीएस वरती सगळं त्यात बरे अवलंबून आहे. जीएस मध्ये तुमचा स्कोर किती असायचा साधारणतः? माझा आता 22च्या मेसला जवळपास 130 स्कोर होता. 130? हो, जीएस ला. बापरे, 108 मेरिट होता आणि 130 स्कोर होता. म्हणजे जीएसला मला चांगले, सीसॅटला पण चांगले होते. म्हणजे 19-20चा जे प्री होतं त्या सीसॅटनं निघलं, त्यानंतर जीएसनं, म्हणजे जीएसला चांगले स्कोर आले. म्हणजे जीएसला 130-140 स्कोर आणण्यात मागचं काय गणित? म्हणजे तेच होतं की मी लिमिटेड सोर्सचं होतं. म्हणजे कसं विषयानुसार जर आपण बोलायचं, मी तुम्हाला एक्झाम्पल इतिहासापासून, तुमचं बीएच इतिहासामध्ये झाले. ओके, हो, तिथपासून सुरुवात. मी इतिहास घ्यायचं म्हटलं ना तर खूप बुक्स आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, प्रत्येक टॉपिकवर प्राचीन मध्ययुगीन खूप गोष्टी आहेत करायला. मग तुम्हाला लिमिटेड करता आलं पाहिजे. जेवढे बुक्स नाही, एक बुक घ्यायचं टॉपिक वाईज, तेवढंच बुक्स त्यात. मी पहिल्यांदा ग्रोवर असलं होतं, पण नंतर ते खूप मोठं वाटलं. पण सध्या जर विचार केला तर सध्या मी रेफर करतो की समाधान महाजन सरांचं बुक हिस्ट्रीसाठी, त्यानंतर 6वी-7वीचं स्टेट बोर्ड, हा, आणि लुसेंट मधला ना प्राचीन आणि मध्ययुगीन हार्डली 60 पेजेस आहेत. तेवढाच पार्ट मी तेवढंच रेफर करतो. यातून बऱ्यापैकी आउटपुट येतं, चांगल्यापैकी आउटपुट येतं. म्हणजे समाधान महाजन सरांचं बुक मध्ये ना 11वीचं बुक, ग्रोवर सरांचं बुक कव्हर होतं, गाठला सरांचं बुक, सगळ्या गोष्टी त्यात कव्हर होतात. तुम्ही तुमचे नोट्स काढायच्यात का? नाही, मी हिस्ट्रीचा जर विचार केला सर, मी नोट्स नव्हतं काढत. कारण की यांनी जे मेन तेच आपल्याला एकत्र करून दिले 4 ते 5 बुक्स, आणि त्याच्यानंतर नोट्स काढणं म्हणजे मला संयुक्तिक नव्हतं वाटत. मग मी नोट्स नाही काढणं हे केलं. फक्त मी काय करायचो, हायलायटर घ्यायचो स्टडी करताना आणि मेन गोष्टी हायलाइट करायच्या. त्यावेळेस नेक्स्ट वेळेस वाचाल त्यावेळेस हायलाइट केलेल्या गोष्टी, रिव्हिजन ना फक्त हायलाइटच्या गोष्टी, ज्या महत्वाच्या गोष्टी त्या हायलाइट करून ठेवायच्या आणि त्याच वाचायच्या. रिव्हिजन किती वेळा झाली पाहिजे? समजा करायचं आपण इतिहासाचं प्रिपरेशन प्रिलिमसाठी करतोय तर किती वेळा रिवाइज केलं? स्टडी कसं स्टार्ट करते, एखाद्या मुलाने स्टार्टला केली तर त्यांनी स्टार्टला मेन्स केली पाहिजे आणि त्यानंतर त्यानं प्रीचं स्टडी केलं पाहिजे. मेन्स मध्ये बऱ्यापैकी हिस्ट्री म्हणजे कोर हिस्ट्री ते होऊन जातं, प्राचीन मध्ययुगीन राहतं. तर मग हिस्ट्री प्रत्येकाचा आता रिपीट करता प्रत्येकावर डिपेंड आहे. तुम्ही एकदा वाचलं तर पहिल्यांदा हिस्ट्री तुम्हाला काहीच आयडिया लागत नाही. असं वाटतं की हा सर्वात अवघड विषय आणि आम्हाला जमू शकत नाही, कारण की प्रत्येक ह्याच्यात एक इयर आहे आणि ते सिक्वेन्स वाईज तुम्ही वाचलं तर ते गोष्टी कळतात. म्हणून स्टार्टला तुम्ही स्टेट बोर्ड हिस्ट्रीचे वाचा. स्टेट बोर्ड वाचलं तर काय होतं, एक स्टोरी टाईप वाटतं, ते आनंद वाटतो, भारी वाटतो वाचायला, एक इंटरेस्ट येतो, बोर नाही होत. स्टार्टला जर आपण रेफरन्स बुक घेतलं एखादं आणि डायरेक्ट नोट्स टाईप बुक घेतलं तर असं वाटतं की मला जमू शकत नाही, खूप हार्ड आहे. त्यामुळे सुरुवात करताना सावकाश स्टेट बोर्ड वाचून काढायचे पाहिजे. मग त्यात एक मजा वाटते की टाईप सोपं आहे एकदम, आणि मग हार्ड यायला हात घालायचा, बुक वाचायचं मोठा. बरं, आता पुढचा जो विषय आहे प्रिलिम्स मधला तो आहे आता ज्योग्राफीचा. ज्योग्राफीसाठी तुम्ही काय रेफर करा? ज्योग्राफीसाठी इलिमनचा एनसीआरटी आणि सौदी सरांचं मी बुक रेफर करायचो त्यात, आणि ते पण पूर्ण नाही. म्हणजे सौदी सरांचं भारत भूगोल प्राकृत म्हणजे प्राकृतिक भूगोल, फिजिकल ज्योग्राफी, म्हणजे भूगोल पर्यावरण हे बुक आहे, त्यात फिजिकल ज्योग्राफी म्हणजे पॉईंट वाईज काय करायचं, फक्त त्यातले पॉईंट म्हणजे भारताचं प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचं प्राकृतिक भूगोल आणि जगाचा प्राकृतिक भूगोल. ह्या जगाचा प्राकृतिक भूगोलमध्ये जवळपास 100 पेजेस आहेत. तर यातले जशीच्या तसे 5 ते 6 क्वेश्चन. हा अभ्यास 5 ते 6 क्वेश्चन डायरेक्ट जशीच्या तसे पडतात. म्हणजे मेन सोर्स झाला 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट भेटतात त्यांना. आणि पर्यावरणामध्ये विचार केला तर खूप जास्त बुकच वाचायचं नाही. तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करतात त्यात पर्यावरणाचे क्वेश्चन तुमचे टॅकल होतात. बरोबर, त्यासाठी सेपरेट बुक खूप जास्त वाचायची काहीच आवश्यकता नाही. बरोबर, तुमचे ते क्वेश्चन टॅकल होतात. ज्योग्राफीसाठी म्हणजे फिजिकल ज्योग्राफी, प्राकृतिक केलं, प्राकृतिक वरतीच बऱ्यापैकी क्वेश्चन असतात. यातून तुमचं बऱ्यापैकी ज्योग्राफी सुद्धा क्लिअर होतं. आपल्या हिस्ट्रीला सांगितलं, हिस्ट्रीला 2-3 बुक, ज्योग्राफीला सौदी सरांचं बुक, क्वालिटीला तर तुम्ही मगाशी सांगितलं होतं लक्ष्मीकांत, तुम्ही पॉईंट वाईज कोळंबे सरांचं बुक वाचलं, त्यात ज्या गोष्टी नाहीयेत म्हणजे काही आयोग आहेत वगैरे ह्या गोष्टी मिसिंग आहे. हो, मिसिंग कोळंबे सर म्हणजे लक्ष्मीकांत मधून ऍड ऑन केला. पंचतरासाठी काय टॉपिक वाईज लवटी सरांचं बुक आहे, पंचतरासाठी ते रेफर त्यातले ऍड ऑन केलं. हे सगळं तुम्ही एक एक गोष्टी म्हणजे बुक्स पॉईंट टू द सिलेबस विथ पीवायक्यू करून मेन सिलेबस. पीवायक्यू तर मस्टच सर. म्हणजे आता आपण जे सगळं सांगतोय ना, तुम्ही पीवायक्यू म्हणजे एखादा टॉपिक वाचायला असेल ना तर आधी पीवायक्यू बघायची, त्यात आयडिया काय येते महत्वाचं काय आणि क्वेश्चन कसा फ्रेम केला जातो. मग आपण ज्यावेळेस वाचतो ना त्यावेळेस आयडिया येते की ह्या टॉपिकवरती ना अशा टाईपचा क्वेश्चन येतो.
मग आपण त्यावर ती फ्रेम समजली पाहिजे. फ्रेम समजली पाहिजे, त्यावरती मग आपण लक्ष करतो की असं असं क्वेश्चन येऊ शकतो. मग ते एक मनात ना आयडिया चालते डोक्यात आपल्या की ह्या टॉपिकवर महत्वाचं काय येतलं आणि यावर असा असा क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो, आयोग असा असा क्वेश्चन फ्रेम करेल आणि हे ऑप्शन असू शकतात. मग ते आयडिया लागते, कारण की ते आपण पीवायक्यू पाठच केलेलं असतात, बऱ्यापैकी पाठ होऊन जातात कारण एवढ्या वेळा रिपीट केलेलं असतं. मग ते आपल्याला क्वेश्चन मध्ये आयडिया येऊन जाते की ह्यावर ना विचारायचं असलं ना तर एवढंच महत्वाचं आहे आणि हेच विचारू शकतात. ते पीवायक्यू मध्ये तुम्हाला कळतं. म्हणजे पीवायक्यू म्हणजे तुमचं हिस्ट्री झालं, आता जिओग्राफी झालं, आता पॉलिटिक्स झालं, तर आपण करंट वर येऊ. म्हणजे सगळ्यात मुलांना वाटतं की फास्ट टॉपिक आहे, बरोबर, काय काय विचारते सांगता येत नाही. मग मुलं आहे ना मासिक घेतात, म्हणजे मासिक जर विचार करायचं म्हटलं प्रीसाठी तर 12 महिने तर मस्ट आहे तुमच्याला, एक्झाम पासून अगोदरचे 12 महिने तुम्हाला करावंच लागतं. आणि कुठलंही मासिक जर तुम्ही घेतलं तर मासिक किमान 100 पेजेस असतात. तर मी मासिक वाचत नसायचं पर्सनली, बऱ्यापैकी मुलं असतात, पण मी मासिक नाही रेफर केलं कारण की मला असं वाटायचं मी 1200 पेजेस एकदा वाचले दर महिन्याला, त्यानंतर मला पुन्हा ते रिपीट करावंच लागणार, म्हणजे 2400 पेजेस झाले, त्यांच्या मला नोट्स काढावं लागतील आणि ते सगळे रिपीट करायला, या गोष्टी लक्षात ठेवायला मी नोट्स जरी काढल्या तरी त्या माझ्या 1200 पेजेसचा 100 पेजेस तरी नोट्स होतील. मग मी ते दूर ठेवायचं मासिक आणि एअरबुक घ्यायचं. एअरबुक हार्डली 300 ते 350 पेजेसचं कुठल्या अकॅडमीचं एक एअरबुक असतं. मग ते एक म्हणजे मासिक एकच मासिक एकदा दोनदा वाचण्यापेक्षा मी एअरबुकच 4 वेळा वाचायचो आणि मला ते 15 पैकी जवळपास 13 क्वेश्चन बरोबर आहे. एक्झाम पॅटर्न तसा आहे, वस्तुनिष्ठ बहुपरी. वस्तुनिष्ठ पहिलं का म्हणजे 19 पर्यंतचा पॅटर्न वेगळा होता, तुम्हाला मोठे मोठे सेंटेन्स यायचे चालू घडामोडी सुद्धा, आणि त्यासाठी मग ते मासिक योग्य होतं. पण आता मागच्या 2-3 वर्ष जर बघितले ना तर डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, 1 लाईनर फॅक्च्युअल विचारतात. मग तुम्हाला तो डाटा पाठच पाहिजे, तिथे हे नाही म्हणजे पर्यायच नाही. तर मग तुम्हाला ते जेवढ्या वेळा तुम्ही रिपीट करसाल, जेवढं जास्त करसाल तेव्हाच ते तुम्हाला पॉसिबल होणार आहे की येणार आहे. त्यासाठी मिनिमम सर्व मॅक्सिमम रिव्हिजन, एकच इयरबुक मल्टिपल वेळा वाचायचं, ते अक्षरशः म्हणजे आपल्याला पाठच होऊन जातं. चांगले मार्क तुम्हाला करंट 13 क्वेश्चन माझे हमखास बरोबर आहे, बापरे, म्हणजे खूप चांगला आउटपुट भेटायचं त्यात. आता हे झालं, परत जनरल सायन्स जास्त सतावतोय आता. हो, काय त्यासाठी तुमचं हार्ड बॅकग्राऊंड होतं, मी तर बीएच आहे, त्यामुळे आता कसं टॅकल केलं त्याला? तिथे मी आता बऱ्यापैकी मुलं आता मला विचारतात की सायन्सचा सर्वांना डाऊट असतो की मार्कच येत नाही, आणि मी बीएच होतो, म्हणजे माझं 12वी जर सायन्स झालं असतं तर गॅप पडला होता, तर 20 क्वेश्चन असतात साधारणतः सायन्सवरती. तर माझं टार्गेट होतं की मला 10 ते 12 बरोबर पाहिजेत, सगळे जाणायचे मला पाहिजेच नाही. बरोबर, 10 ते 12 मग मी अटेम्प्ट करायचो 14 ते 15, 2 ते 3 गेले तर इट्स ओके, मी 2 ते 3 अफोर्ड करू शकतो सर चुकलं, पण माझे 10 ते 12 बरोबर आले पाहिजे. मी 12च्या दृष्टीनेच अभ्यास करायचो. बरोबर, एकच बुक तेवढंच कोणतं वाचायचं? मी भस्के सरांचं बुक रेफर केलं, भस्के सरांचं, सचिन भस्के. आणि स्टेट बोर्ड केले होते? नाही, स्टेट बोर्ड नव्हतं, तेवढंच म्हणजे त्यांनी स्टेट बोर्डच्या नोट्स केल्यात आणि मला म्हणजे नव्हतं जमत तेवढं की मी रेफर असायचं की तेवढं हे करायचं. 10 ते 12 वेळ सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी त्यातले त्यावेळेस ना फिजिक्सवर क्वेश्चन वगैरे जमायचे मला, म्हणजे प्रीला वेळेचा अडसर नाही, राजशिवच्या प्रीला, कारण की 2 तास असतात, 100 प्रश्न असतात, वेळ भरपूर असतो. मग मी ते मला क्वेश्चन वगैरे जमायचे, फिजिक्स पण जमायचे. ते क्वेश्चन मी क्वेश्चन टार्गेट केले होते. ते काय होतं, फिजिक्स जर केलं नाही 2 प्रॉब्लेम्स यायचे, मग ते प्रॉब्लेम मला जमायचे, मी प्रॉब्लेम करून घेतले, ते खूप कमी प्रॉब्लेम आहेत. मग त्याच्यावरती 2 फिक्स येणार आहेत, फॉर्म्युले माहित असले की प्रॉब्लेम सोडवता यायचे. केमिस्ट्रीचे काही गोष्टी पिक केल्या, त्यातनं फिक्स क्वेश्चन असायचे, आणि मग बायोचे टॉपिक आहेत ना ते सोपे जायचे, मला बायो सोपं जायचं करायला. फिजिक्स केमिस्ट्री अवघड जायचं, त्यातले मी जेवढं सोपं वाटतं तेवढं करायचं. साऊंड असेल, ह्या टॉपिकवरती हमखास क्वेश्चन आहे, लाईटवर हमखास क्वेश्चन, हे 2 टॉपिक चांगले करायचे. एक प्रॉब्लेम्स, लाईट आणि साऊंड, हे 3 टॉपिक छान करायचे, यावरती क्वेश्चन हमखास असणार, हे फिक्स होतं. मग ते टॉपिक एकदम पाठच करून टाकायचे आणि त्यावरती क्वेश्चन यायचाच. त्यातून मला सायन्सला तिथे मार्क पडायचे. केमिस्ट्रीच्या काही गोष्टी सोप्या असायच्या, ऍसिड वगैरे हे टॉपिक असतील, त्यावरती सगळं मिळून मग ते कुठेतरी 12-13 मार्काचा माझा हा वीक होता, माझं टार्गेट होतं 12 करायचं. म्हणजे माझा एक फॉर्म्युला होता 70-30, म्हणजे माझं असं होतं की आपले 70 क्वेश्चन बरोबर आले, 30 ते 30 बाकीचे जरी चुकले ना, तुम्ही अटेम्प्ट 100 करायचे. हो, बऱ्यापैकी म्हणजे 90+ असायचा. सायन्स मी सोडायचो, सायन्सला बाकी काही प्रश्न सोडले, बाकीचे सगळे अटेम्प्ट करायचो, फक्त सायन्स सोडायचो. पण मी एखाद्याला सांगताना असं करू शकतो की आपण समजा 70 क्वेश्चन तुमचे बरोबर आले 65 ते 70च्या दरम्यान, तर तुम्ही कधीच प्रिलिम्स फेल होत नाही. 65 ते 70च्या दरम्यान तुमचे क्वेश्चन बरोबर पाहिजे. आता मेरिट कधी आजपर्यंत 110च्या प्लस तर नाही गेलं. मग तुमचे 65 जरी बरोबर आले, 65 दुने 130 होतात. बाकीचे तुम्ही 24-25 क्वेश्चन सोडवले, निगेटिव्ह जरी पकडले तर 120 ते 115 ते 120 मार्क, तुम्हाला 120 मार्क येतात आणि तुम्ही प्री फेल होत नाही. मग आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपण सगळे अटेम्प्ट करणं गरजेचं नाही. मग तुमचं स्ट्रॉंग काय, मला पॉलिटीला खूप चांगले मार्क येतात, इकॉनॉमिक्सला मला खूप चांगले मार्क्स यायचे, कारण की इकॉनॉमिक्सला 5 ते 6 टॉपिक आहेत, ते प्रीसाठी आपल्याला करायचे. पंचवार्षिक योजना पाठ करायचं, शाश्वत विकास सारखं टॉपिक आहे, 2-3-5 टॉपिक, एक क्वेश्चन हमखास आहे इकॉनॉमिक्स येतोच त्यावर दरवर्षी. तो आहे लोकसंख्येवरती तुम्हाला 2 क्वेश्चन आहे. आणि जो काही फॅक्च्युअल डाटा विचारला जातो ते कसं टॅकल करायचं,
फॅक्च्युअल हे फॅक्च्युअल जात नाही. माझं एक टार्गेट होतं, खूप फॅक्च्युअल आलं ना ते सेंटेन्स आयोग कधी चूक देत नाही. मी म्हणजे मनात ठरवलं होतं. तुम्ही चिटकोड पण लावले होते. हा चिटकोड माझं त्याला होतं की खूप जास्त आपण पाठ नाही करू शकत, पण माझं असं होतं की एखादं क्वेश्चन म्हणजे सेंटेन्स आहे तर खूप फॅक्च्युअल डाटा आहे तर ते करेक्टच पकडायचो मी. बरं. आणि आजपर्यंत म्हणजे 90% असं असतं की खूप फॅक्च्युअल डाटा असेल ना, आयोगाची पण मानसिकता लक्षात आणली पाहिजे. ते HRD खूप महत्वाचं आहे. HRD की तुम्ही एक सेंटेन्स पाहिलं त्यात खूप डाटा असेल ना तर तुम्ही बघू शकता क्वेश्चन मध्ये की ते सेंटेन्स बऱ्यापैकी बरोबर असतं ज्यात जास्त डाटा असेल ते. आणि जे सोपं आहे ना म्हणजे 4 सेंटेन्स असतील ना आपल्याला सगळे माहिती असणं अपेक्षित नाही. त्यात खूप डाटा आहे ते मी करेक्ट करायचो, जे मला एक्झॅक्ट त्यातलं खालचं माहिती ते रॉंग करायचो, त्यानंतर खालच्या 4 पर्याय जायचो, त्यातले माझे 3 पर्याय कट व्हायचा, एकच पर्याय शिल्लक राहायचा, उत्तर असायचं. एलिमिनेशन मेथड त्याचा वापर करायचा. म्हणजे 100% माहित असणं काही गरजेचं नाही. एलिमिनेशन मेथड व्हायचं तिथलं उत्तर आहे, तिथं प्रश्न आहे, लॉजिक लॉजिक डेव्हलप करायचं. हे लॉजिकचे POQ होतं तुमचं. तुम्ही POQ केलं ना POQ मध्ये तुमच्या लक्षात येतं की अरे जिथे खूप डाटा आहे ना ते चूक नाही करत आयोग. जिथे खूप फॅक्च्युअल डाटा विचारलाय ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट आयोग बरोबर देतं. आणि जर दिलं ना ते प्रमाण 90-10%, तुम्ही 90% जर बरोबर तर रिस्क घेऊ शकता आणि तुम्हाला रिस्क घ्यायला लागते. मग मी ती रिस्क घ्यायचो की ते करेक्ट करतो. आणि HRD ला सुद्धा मी मेन्सला हेच करायचो आणि त्यातनं मला खूप भारी आउटपुट यायचं. म्हणजे HRD ला HRD ला मला 108 मार्क येत आता, GS ला देखील 109 मार्क आहेत. म्हणजे हॅक सारख्या टॉपिक मध्ये मला 30 पैकी 29 क्वेश्चन माझे बरोबर आहेत फॅक्च्युअल डाटा. ते मग त्यासाठी हे सगळं पाठांतरावरून जास्त अवलंबून होतं का कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर? GS3 ला काही गोष्टी तुम्हाला पाठच लागतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि हे मेथड्स तुमच्या. GS3 ला काही गोष्टी असतात आता सर्वांना माहिती आहे, ऑल ऑफ द अबोव. त्या गोष्टी तिथे तुम्ही ठरवून जायचं की असं असं असणार आहे, मी काय कशा प्रकारे वापर करायचा. खूप डाटा असेल ते बरोबर करायचं, काही गोष्टी आयोग चूक देत नाही, काही आन्सर बऱ्यापैकी ऑल ऑफ द अबोव जर असतील तर ते सर्वजण बऱ्यापैकी ऑल ऑफ द अबोव करतात. त्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी माहित पाहिजे. या गोष्टी तुम्हाला POQ मधून क्वेश्चन सोडवण्यात कळतात. हे झालं GS3 ला. तर 2 ला ऍक्ट सारखं टॉपिक आहे तर तिथे तुम्हाला तुमचे मित्र कामाला येतात. कसं म्हणजे आम्ही 22 वेळेस मेन्स करतो, आम्ही चहाला जायचो आणि प्रत्येक जण तिघे चौघे असायचो आम्ही जे मेन्सला आहेत त्यावेळेस मग आम्ही समजा एखाद्याला तुम्ही माझे मित्र आहेत तुम्हाला सांगायचं की हा ऍक्ट आहे आणि सांग. हा तो त्यातल्या व्याख्या त्यातल्या आर्टिकल 2 मध्ये व्याख्या असतात, तो व्याख्या सांगणार. त्यानंतर आर्टिकल्स मेन म्हणजे महत्वाचे आर्टिकल्स आहेत तो सांगणार. त्याला अडचण आली की आम्ही मध्ये सांगायचं हे, मग आमचे ते पाठ होऊन गेलं सगळे ऍड ऑन करून ते सगळं. हो कलेक्टिव्ह वेळ पण चहाला गेलो, चहा पिता पिता गप्पा पण. चहाचा वेळ सुद्धा किती महत्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेमधला तुमचा सुरू झालेल्या प्रवासामधला सेकंद कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. हेच तुम्ही इथं सुचवता. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. म्हणजे तुमचे मित्र कसे आहेत हे देखील महत्वाचं, तुमचा ग्रुप महत्वाचा आहे. तुम्ही बाहेर चहाला गेले, डिस्कशन करत बसला, वेळ घातला, तुमची मेंटॅलिटी खराब होते. त्यानंतर आत आल्यानंतर तुम्ही एक तास तुमचं लक्ष लागत नाही जे तुमच्या आधी डिस्कस केले. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे त्या गोष्टी म्हणजे मेन्सच्या काळात तर खूप गरजेचं आहे. बरोबर तुम्ही ऍक्ट डिस्कशन केलं तर मला त्याच एवढा फायदा झाला की 30 पैकी 29 क्वेश्चन माझे बरोबर आले. म्हणजे खूप भारी आउटपुट भेटलं मला ते 30 पैकी. आणि ते खूप हार्ड क्वेश्चन असं डायरेक्ट आर्टिकल विचारलं जातं, तिथे ऑप्शन नाही, तिथे ट्रिक नाही, तिथे फक्त पाठांतर आहे. बरोबर आहे. हो तिथे ऑप्शनच नाही, मग त्या गोष्टी पाठ करावं लागतं. तिथे मित्रांचा वापर करून घ्यायचा, ऍक्ट करायचं, ग्रुप डिस्कशन सुद्धा. आणि त्या ऍक्टच्या नोट्सच पाहिजे तुमच्याकडे छोट्याच्या, ते 1-2 पानात तुमचं पूर्ण ऍक्ट पाहिजे शॉर्ट मध्ये आणि ते तुमच्या पाठ होऊन जातात. मग ऍक्टला नोट्स वापरायचे. बरोबर. आता असं कधी झालंय का दीपक की आता हे नको, हे लय झाला अभ्यास, आता काहीतरी थांबलो पाहिजे आपण, किंवा बाद झालं स्पर्धा परीक्षा, असं कधी प्रसंग आलता? असं सर म्हणजे असं वाटलं नाही. मी माझी प्रत्येक प्री क्लिअर होत गेली होती. 19, 20, 21, 22 मी सलग मेन्स दिलता. पण अपयश आले. 21 ला काय झालं की कंबाईन मध्ये STIच्या 650 जागा वाटल्या. सगळे मित्र म्हटले बाबा आपण आता सगळे पास होणार. हा मग त्यावेळेस असं झालं की पेपर झाला, राज्यसेवेचा पेपर छान गेलता. त्यानंतर 1 महिन्यानंतर कंबाईनचा पेपर होता. म्हटलं आपला सगळा स्टडी राज्यसेवेला आन्सर की पण आलती, 130 स्कोर आला. म्हटलं आता काही विषयच नाही, कंबाईन पण येते, 750 STIला जागा आहेत, काहीतरी भेटणार आहे आता आपल्याला. बरोबर. आणि STIला गेलो, काय झालं काय माहिती, पण ते STIला स्कोरच नाही आला, फक्त 41 स्कोर आलं तिथे. आणि म्हणजे 750ची ऍड आतापर्यंत सर्वात मोठी STIची ऍड आली, त्यात की खूप असं वाटलं की आता काहीतरी भेटणार आहे. आणि ती प्रीच फेल झालो. जे होता वाच्य केले होते आणि परत डिवाइस झाला. ती प्री फेल झालो. त्यानंतर मग राज्यसेवेचं पण तसं झालं. मेन्स दिली 21ची, ते मेन्स नंतर फर्स्ट आन्सर की 446 आला. त्यावेळेस सेकंड आन्सर की आली. त्यावेळेस असं वाटलं की आपण क्लासून झालो, आता होतोय काहीतरी चांगलं होतं, काहीतरी भेटणार. बरोबर. श्युरिटी होती की 446 चांगला स्कोर होता. त्यावेळेस मी वेगवेगळ्या अकॅडमीला भेटलो, ते म्हटलं की इंट्रो चांगला गेला, तुला एक छान पोस्ट. बरोबर. आणि सेकंड की जशी आली ते माझे 16 मार्क कमी झाले. म्हणजे 16 म्हणजे खूप मोठा. सेकंड आयोगाचा 16 मार्क कमी झाले. मी आलो 430 वरती. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हला 50 मार्क आले, इंट्रोला 56 मार्क आले, आणि असं एकंदरीत 2 मार्कनं पुष्ट केली. म्हणजे
ते खूप अवघड होतं पचवायला, की असं वाटत होतं की क्लास 1 मिळेल, त्यानंतर सेकंड किती मार्क कमी झाले क्लास 2 वर आलो, इंटरव्ह्यू चांगला गेला तर क्लास 2 तरी येईल, आणि असं नशीब झालं की ते पण कमी पडले, 2 मार्कने पोस्टच गेली. मग काय त्या दिवशी काय परिस्थिती, मानसिक अवस्था काय होती? मानसिक अवस्था असं होती की फेस करायचं कसं सर्वांना. म्हणजे असं झालं की मी 19 फिजिकल होतं PSIच्या, ते दिलं नव्हतं, ते मी सोडलं. म्हणजे रिस्क घेतली की मला वाटलं की मी राज्यसेवा करतोय, राज्यसेवेत मला रिझल्ट भेटतात, मेन्सला जातोय आणि मी यातनं पास होऊ शकतो. मग त्यावेळेस मला असं वाटलं की मी PSI जर जॉईन केली, ट्रेनिंगला गेलो तर कदाचित मला तेवढा वेळ भेटणार नाही की मी देऊ शकणार नाही. आता माझं एज पण कमी, तर मी रिस्क घेतली की मी PSI करत नाही. मी केलं काही महिने, मी फिजिकल पण केलं, पण नंतर मी असं ठरवलं की 20 एप्रिल झाल्यावर आपण गॅप घेऊयात, आपण राज्यसेवा ट्राय करूयात, बघूयात 1-2 अटेम्प्ट करून. आणि ते फिजिकल सोडलं, त्यात माझा स्कोअर पण चांगला होता. म्हणजे फिजिकल मला बऱ्यापैकी मार्क जर आले असते तर मी त्यावेळी 19च्या साईडमध्ये PSI असतो, तर मी ते सोडलं. आणि मित्र पण त्यावेळेस म्हणायचे का अरे एवढं सोपं नाही, म्हणजे आम्ही आमच्याकडे बघ, आम्ही डिरिंग पण करता आली, त्या क्षणी तो निर्णय पण घेता. मग ते सांगायचे की आम्ही 8 वर्ष झालेत करतोय आणि आता PSI वर आम्हाला समाधान मानावं लागतंय, पण आज भेटतंय हे खूप आमच्यासाठी महत्वाचं आहे. तो आज सोडतोय, खूप मोठी रिस्क घेतोय, म्हणजे हे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे इथपर्यंत येणं आणि ते परत तू येशीलच याची ते काही गॅरंटी नाही. दर क्या गे जीते ते ऋतिक रोशनच्या त्यावेळेस तसं डर क्या गे जीते निर्णय घेतला, ठरवलं की काय करायचं. पण ते 21ला खूप हार्ड गेलं तो रिझल्ट गेल्यानंतर. मग त्यावेळेस मग दादानी, म्हणजे दादाचं पूर्ण बॅकिंग होतं, फायनान्शियली असेल, मेंटली असेल, सपोर्ट असेल. तो आजही म्हणजे कुठली एक्झाम तुम्हाला आयुष्यात पाहिजे की जो तुम्हाला म्हणजे प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्हाला सपोर्ट करणार. MPSC माझ्यापेक्षा त्याला पण जास्त माहिती आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती, तो IT जरी असला तरी. म्हणजे माझा प्रत्येक पेपर, प्री, मेन्स प्लस इंटरव्ह्यू, प्रत्येक पेपरला आम्ही दोघं गेलोय. सेंटरला तो प्रत्येक पेपरला मला बाईकवरती घेऊन जाणार. म्हणजे कधी कधी मी साताऱ्याला सुद्धा सेंटर टाकले. जितकं तुमचं ते तितकं त्यांचं सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा त्यात खूप महत्वाचा वाटा आहे. म्हणजे ते मला घेऊन गेले, मग ते सपोर्ट तुम्हाला एक भेटायचा की सगळे लोक आहेत. माझे आई वडील अशिक्षित आहेत, त्यांना म्हणजे MPSC काय त्यांना कोणी जर विचारलं तर पोरगं काय करतात, ते म्हणतात MPSC UPSCचा अभ्यास करताय. म्हणजे त्यांना MPSC काय UPSC काय एवढंच माहित नव्हतं. त्यांना फक्त एवढं कळत होतं यातून PSI होतंय किंवा अधिकारी होते. हा, म्हणजे त्यांनी पण आता DYSPचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना जेवढं सांगितलं पास झालं, तर ते फक्त एवढंच म्हणले आमचं पोरगं पोलीस झाले. म्हणजे त्यांना एवढ्या गोष्टी माहित नाहीत. मग फक्त सपोर्ट दादा शिकलेला होता, त्याला माहिती त्याचा सपोर्ट होता, तो पूर्ण सपोर्ट करायचा फायनान्शियली, मेंटली. आणि त्याच्यामुळे मग कदाचित मी आज इथे त्याच्यामुळे बसले, त्याचा खूप मोठा हात आहे. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या खेळ. आणि आता परत आता इंटरव्ह्यू सारख्या महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही येतोय आपण, आणि मग त्याची तयारी एकदा तुम्हाला कमी आली एकदा एका राज्यसेवेची इंटरव्ह्यू तुम्हाला 57 आली, परत ते डायरेक्ट 70 आली, त्यावेळेस तुम्ही DYSP झाला. मग हे काय फरक झाला, त्यावेळेस काय चुकलं आणि परत कसं ते सुधारलं? मी म्हणजे ज्यावेळेस 56 आले ना त्यावेळेस आणि 70 मध्ये, त्या मधल्याच्या पिरियड मध्ये मी विचार केला की मी कुठे कमी पडलो. मला असं झालं की माझ्यात कॉन्फिडन्सची कमी होती. मी तिथे जायलाच घाबरायचो. म्हणजे मी त्यावेळेस ना 21 वेळेस मॉक द्यायला सुद्धा घाबरायचो, खूप भीती वाटायची. परफॉर्मन्स मला असं वाटायचं की आपल्याला जमेल की नाही, काय म्हणजे ह्या काय गोष्टी अकारण भीती होती की आपलं हिस्ट्री सारखा एक टॉपिक घेतलाय. माझा सब्जेक्ट हिस्ट्री म्हणजे BA ला, आणि हिस्ट्री आज सब्जेक्ट करायचं काय करण्यासारखं एवढे की समोरचा काय विचारेल याची गॅरंटी नाही. कारण की हिस्ट्री प्रत्येकाला माहिती, खूप गोष्टी माहिती, काय विचारायचं नेम नाही. मग ते खूप भीती होती की अरे आपण काय सब्जेक्ट घेतलाय, आपण पॉलिटिक्स घ्यायला हवं होतं दुसरं सुद्धा, जे की सोपं जातंय आणि हिस्ट्रीवर कोणी काही विचारू शकतं. मग ते मला कळत नाही, मी ते इग्नोर करायला लागलो त्या गोष्टी. खूप चांगला स्टडी नाही केला. मग बऱ्यापैकी मी म्हणजे केलेच नाहीत गोष्टी, जे अपेक्षित होतं ते केलं नाही, जास्त मॉक दिले नाही, आणि त्यामुळे मला तोटा झाला. मग मी 70 मार्क जेव्हा तेव्हा काय केलं, तर मी तेव्हा जवळपास 7 मॉक दिले टोटल. मग मी ठरवलं की घाबरायचं नाही, तिथे जाऊन काय होणार आहे, तिथे मॉक द्यायचं, काय विचारतो फक्त विचार न बोलण्याची प्रॅक्टिस होईल. मग मॉक त्यातून मला गोष्टी कळल्या की हिस्ट्रीला आहे ना लिमिटेड गोष्टी करायच्या, सगळे पिक नाही करायचं. ज्या गोष्टीत मी मागच्या ट्रान्सक्रिप्ट काढल्या सगळ्या 20-21च्या, त्या ट्रान्सक्रिप्ट मध्ये माझ्या रिलेटेड जेवढे क्वेश्चन म्हणजे 20-21च्या जे ट्रान्सक्रिप्ट आहेत ना, त्यात प्रत्येक मुलाला त्याचं बॅकग्राऊंड जरी नसेल ना तरी हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारले गेले. मग मी ते सगळे क्वेश्चन पिक केले. ते हिस्ट्रीचे क्वेश्चन, मी नगरचा आहे तर नगर जिल्हा रिलेटेड क्वेश्चन, विभाग रिलेटेड क्वेश्चन, महाराष्ट्राच्या समस्या, भारताच्या समस्या वेगवेगळ्या काय असतं, माझ्या गावच्या समस्या, माझ्या गावची लोकसंख्या, पूर्ण डाटा, माझ्या गावच्या अधिकारी पासून सगळ्या डाटा मी कलेक्ट केला, एकत्र केला, कंपाईल केला. आधी माझं तसं नव्हतं, मी डाटा कंपाईल नव्हतो करत. मग मी सगळा डाटा घेतला, सगळ्या गोष्टी काढल्या, समस्या असेल तर 4-5 समस्या लिहून काढल्या. प्रत्येक टॉपिकवर काही आन्सर असू द्यात, प्रत्येक टॉपिक तुझ्या स्ट्रॉंग पॉईंट काय हे सुद्धा मी 6-7 लिहून काढले. स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, आणि त्यात इतरांना विचारलं की हे चांगलं यात आणखी आन्सर कसं करता येईल. मग हे सगळ्या गोष्टी मी लिहून काढल्या, एक मोठी नोट्सच बनवले.
मोठा, आणि त्या परत परत वाचून काढल्या. त्यातनं काय होतं, म्हणजे काय होतं की आपल्याला वाटतं की अरे स्ट्रॉंग पॉईंट हा सोपा क्वेश्चन आहे, पण ज्यावेळेस तिथे जाऊन विचारतात ना आपल्याला फक्त 1 ते 2 आठवतात. म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट सुद्धा आपल्याला अक्षरशः आठवत नाही. बरोबर. जर ते चांगली तयारी असेल तरच आपल्याला तिथे जाऊन येतात. बरोबर. इथे जर आपण 5 केलं तर ते 3च आठवतात. मी रिपीट तयारी केली त्याची, आणि प्रॅक्टिससाठी मग मॉक दिले, 6 ते 7 मॉक्स दिले, त्याचा फायदा झाला. आणि ते बोलण्याची तयारी झाली. बरोबर. हा, आणि मग शेवटी मग तिथे जाऊन ते म्हणतात अनपेक्षितच असतं. तिथे जाऊन माझा हिस्ट्री सब्जेक्ट होता, आणि माझा पूर्ण इंटरव्ह्यू बऱ्यापैकी 60 ते 70% इंटरव्ह्यू जॉग्राफीवर झाला. कारण की एक सब्जेक्ट होता बीएला, आणि जॉग्राफीवरती बऱ्यापैकी गोष्टी विचारल्या गेल्या. हिस्ट्री, म्हणजे हिस्ट्रीमध्ये असं झालं की सर जे होते ते नॉर्थचे होते, IAS अधिकारी होते, नॉर्थचे होते. मग त्यांनी नॉर्थची हिस्ट्री विचारली बऱ्यापैकी, म्हणजे गुप्त काळापर्यंत ते गेले. गुप्त काळातले राजांची नावं विचारायला लावले, सांगायला लावले वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मग मी केल्या होत्या, काढलं होतं, त्यामुळे मग त्याला जमल्या, चांगल्यापैकी टॅकल करू शकतो. बरोबर. तयारी, पूर्व तयारी चांगली असणार. माझं क्लिअर होतं की माझं प्रेफरन्स काय असेल. माझं फिक्स होतं मला DYSP व्हायचे, माझा प्रेफरन्स DYSP होता. मी त्यापैकी छान तयारी केली होती DYSPची. म्हणजे जेवढं काय असेल, जेवढे म्हणजे मार्गदर्शन घेता येईल, कोणी मित्र असतील जे आता PS आहे त्यांना विचारायचं डिपार्टमेंटमध्ये कसं आहे. DYSP रिलेटेड जे नवीन पुस्तक आले त्यावेळेस मीरा बोरवणकर मॅडमचं ते एक बुक चालतं, त्यांनी काही गोष्टी बोलल्या होत्या, ते खूप फेमस चाललं होतं, म्हणजे व्हायरल चाललं होतं. मग मी त्यांचं ते बुक सुद्धा वाचून काढलं. त्या रिलेटेड जर क्वेश्चन विचारलं तर ते काय काय होतं, कसे होतात ते अधिकारी, आमच्या इथले PI असतील, आमच्या पोलीस स्टेशनचे हे सगळे अधिकारी, माझे आदर्श व्यक्ती कोण आहे, त्या सगळ्या गोष्टी मी काढल्या, पिकअप केल्या. आपल्याला वाटतं की आदर्श व्यक्ती काय सोपं क्वेश्चन, पण ते त्यावेळेस सगळ्या गोष्टी माहित लागतात आपल्याला त्या व्यक्तीविषयी. आपण एखाद्याला आदर्श मानतो म्हणजे त्यांच्या आपल्याला सर्व गोष्टी माहित पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी इंटरव्ह्यूला खूप महत्वाच्या. इंटरव्ह्यूला म्हणजे तुमचं गावापासून, गाव, तालुका, जिल्हा, तुमचा विभाग इथपासून तुमच्या गोष्टी, आणि ते बेसिक विचारतात, जे आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलेलं आणि तेच विचारतात. म्हणजे माझी इंटरव्ह्यूची सुरुवात झाली की मला पहिल्यांदा विचारलं काय झालंय, तर मी सांगितलं BA झाले हिस्ट्रीमध्ये. तर म्हटलं तुझे सब्जेक्ट सांग. म्हणजे मला सब्जेक्ट विचारले गेले, तर मी सगळे सब्जेक्ट सांगितले. तर मग त्यात म्हटले शेवटी मी जॉग्राफी, म्हणजे एक सब्जेक्ट सांगितला, हा पुढचा सांग, हा असं सगळे मग जॉग्राफी सांगितलं. मग मला जॉग्राफी म्हटलं सिलेबस सांग, तुला जॉग्राफीत काय सिलेबस होता, म्हणजे तेव्हाचा सिलेबस मला विचारलं सगळं. ते म्हणजे असं नाही, त्यावेळेस असं नाही म्हणू शकत की मला सर सिलेबस आठवत नाही. बरोबर. आता माहित असतं की आपण आता जे वाचले ना, त्यावेळेस मी सांगितलं सर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल मला तेव्हा होता, असं सांगितलं. मग त्यावरती त्यांनी हे इंटरव्ह्यूचा जो गाभा आहे की जे सर्वसाधारण गोष्टी तुम्ही तिथे टॅकल प्रोफाईलमध्ये जे मेन्शन आहेत त्यावरती आपण तयारी केली पाहिजे, आपण क्वेश्चन काढले पाहिजे, हे लिहून काढले पाहिजेत, आणि त्यानुसार बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. ते सर्वात महत्वाचं आहे, त्यानुसार मार्क येऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे हा सगळा तुमचा जो स्पर्धा परीक्षेचा सगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे प्रिलिम असेल, मेन्स असेल, मुलाखत असेल, या 3ही टप्प्यांमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणि म्हणजे एक मुद्दा असा आहे की तुम्ही फोकस असणं गरजेचं आहे. बाकी काही असलं नसलं जरी चालेल, पण तुम्ही फोकस असणं गरजेचं आहे, आणि फोकस राहूनच या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. हे तुम्ही इथं अगदी क्लिअरपणे सांगितलंय. आणि आता जाता जाता ही मुलाखत, आता आपण समारोपाकडे आलोय, तर आता जाता जाता विद्यार्थ्यांना काय सांगाल की जे विद्यार्थी आता नवीन आहेत, जे 11वी-12वीला आहेत किंवा आता नुकतीच तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? म्हणजे मी आता सध्या सांगितलं तर गायडन्स खूप महत्वाचं आहे. आता म्हणजे गायडन्स तुम्हाला असणं, प्रॉपर गायडन्स असणं हे देखील महत्वाचं आहे. की तुम्ही सुरुवात केली म्हणजे काही पण करत बसला, सुरुवातीचे 1-2-3 वर्ष निघून गेले, म्हणजे आता एवढं कॉम्पिटिशन वाढलं की नवीन मुलं ऍड होऊन जातात, चांगली चांगली मुलं येतात, आणि तुम्ही मागं पडत जाता. तर सर्वात महत्वाचा गायडन्स, चांगल्या व्यक्तीकडनं गायडन्स घ्या, बुक लिस्ट ठरवा, मिनिमम सोर्स वापरा, काही पण वापरू नका, एक चांगला गायडन्स. आणि 11वी-12वीची जर मुलं लवकर तयारी करत असेल तर आता सिच्युएशन इथून पुढे बदलत चालली, तर तुम्हाला प्लॅन B असावा. म्हणजे काही असू द्या, तुम्ही तेव्हा ठरवा की माझं मी 2-3 अटेम्प्ट देईल, मी त्यात जर प्री क्लिअर झालो, मेन्स दिल्या, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, तर तुम्ही आणखी 2-3 अटेम्प्ट करू शकता. 2 अटेम्प्ट नंतर तुम्ही, पण तुम्ही 2-3 अटेम्प्ट नंतर तुमची प्रीच निघली नाही, कुठलीच प्री निघली नाही, तर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे कमी एज मध्ये. असा प्रॉब्लेम आता मुलांचा झाला की 30-32 एज झाली, पण मुलं थांबत नाही, कारण की त्यांच्या पुढे बऱ्याच अडचणी आहेत की मी आता हे जर मी बंद केलं तर मी करू काय. तर त्यामुळे कुठेतरी तुम्हाला थांबता आलं पाहिजे. त्यामुळे आधीच ठरवा की मी एवढे वर्ष करेल आणि इथे थांबेल, त्यानंतर माझा हा प्लॅन B असा असेल, तो प्लॅन B आधीच ठरवा, कारण की खूप अनिश्चितता आहे क्षेत्रामध्ये. मी एक रिस्क घेतली, पण ती रिस्क होती, शेवटी ती रिस्कच होती. हा, म्हणून माझी तयारी होती की मी दुसरं काही करू शकतो. म्हणजे मी गावाकडे जाऊन शेती करण्याची सुद्धा माझी तयारी होती. बरोबर. कारण की मी ते ऑलरेडी गावाकडे केलं होतं. त्यामुळे तुमच्याकडे प्लॅन बी असावा आणि गायडन्स सर्वात महत्वाचं आहे. आणि चांगल्या प्रकारे स्टडी करा. आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी इथे पाठवलंय, ते मेहनत करताय, काबड कष्ट करतायत गावाकडे. प्रत्येकाचे आईवडील शेतकरी, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली ना, आपोआप अभ्यास जाणीव सगळ्यात जास्त महत्वाची. हो बरोबर. कष्टाची जाणीव, त्यांच्या कष्टाची जाणीव, त्यांच्या कष्टाचं आपल्याला चीज करायचंय. त्यांनी आपल्याला इथे काहीतरी अपेक्षा ठेवून पाठवले, म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी अभ्यास करायचा आहे. आपल्यापेक्षा त्यांच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जाणीव असेल ना, मग तुम्ही भरकटत नाही खरं या क्षेत्रामध्ये. खूप छान, खूप
खूप छान दीपकजी. आता खरं तर स्पर्धा परीक्षेचा करायचा निर्णय घेणं आणि निर्णय घेतल्यानंतर त्या रस्त्यावरती फोकस कसं राहायचं, अगदी सुरुवातीपासून यश येईपर्यंत, अंतिम यश येईपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने तुमची वाटचाल असली पाहिजे याचं अतिशय छान माहिती तुम्ही इथे दिलीत. आता प्रशासनामध्ये तुम्ही जाणार आहात, DYSP म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे, तर तिथं तुमचं काय स्वप्न आहे, म्हणजे तिथं कशा पद्धतीने तुम्ही काय प्लॅन केला डोक्यात? हो, माझं स्वप्न पहिल्यापासून होतं की मला DYSP व्हायचंय. त्याविषयी मी म्हणजे असं होतं की प्रेफरन्स DYSP. हा, पहिला प्रेफरन्स माझा DYSP होता. मी मॉकला पासून सुरुवात होती की DYSP व्हायचंय आणि पहिला प्रेफरन्स DYSP टाकला, सुदैवाने DYSP मिळाली पण. आणि म्हणजे माझं असं की चांगलं काम करायचं, प्रामाणिक काम करायचंय, गरजवंताला मदत करायची. कारण की फायनान्शियल परिस्थिती अशी आहे की मी खूप याच्यात आले, माझ्या काही नीड्स जास्त नाहीत, त्यामुळे मला हे पेमेंट खूप जास्त आहे. चांगलं लोकांसाठी प्रामाणिक काम करायचं माझी एवढीच अपेक्षा आहे की लोकांसाठी मला काहीतरी प्रामाणिकपणे करता येईल. जेवढं मी करू शकतो तेवढं मला करायचंय. स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेण्यासाठी हा जो मुद्दा आहे हा जास्त महत्वाचा आहे. तुमचा जो हेतू आहे तो हेतू फार महत्वाचा आहे. तो हेतू हा ठाम असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे, तरच तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश जे आहे ते निश्चित मिळतं. परत एकदा तुमचं या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि इथं तुम्हाला वेळात वेळ देऊन आलात आणि विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचं मनस्वी धन्यवाद. थँक्यू सो मच. आपले देखील खूप खूप आभार सर. थँक्यू.